रामटेककरांना सांगत असताना मला आनंद होत आहे, की पाणी पुरवठा योजना जी आतापर्यंत एम-एस-सी-बीच्या याच्यावर चालत होती. रामटेक शहरात पाणी हा मुबलक आहे. परंतु एम-एस-सी-बीचं जे उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोड शेडिंगचं काम राहते, मेंटेनन्सचे काम राहते. त्याच्यामुळं पाणी पुरवठा ही शहरातली थोड्या प्रमाणात विस्कळीत होत होती. म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात वेळेवर जो वेळ होता त्या वेळेवर पाणी जात नव्हतं. आपण आल्या-आल्या एक्सप्रेस फीडरच्या कामाला गती दिली होती. आता एक्सप्रेस फीडरचं काम हे पूर्ण झालेलं असून उद्या तुम्ही याचं कनेक्शन पूर्ण करून परवा म्हणजे गुरुवारपासनं एक्सप्रेस फीडरवर रामटेकची पाणी पुरवठा योजना ही सुरू करेल. त्याच्याने काय होणार आहे, की 24 तास ही पाणी पुरवठ्याची योजनेची लाईन ही सुरू राहणार आहे. म्हणजे आपल्याला एम-एस-सी-बीच्या मेंटेनन्स किंवा शटडाऊन या सगळ्या गोष्टीसोबत काही देणं घेणं राहणार नाही. जेणेकरून 24 तास जर आपली पाणी पुरवठा योजना जर राहिली, तर निश्चितपणाने रामटेक शहरातल्या पूर्ण लोकांना आपण मुबलक प्रमाणात पाणी देऊ शकू. त्याच्या दृष्टिकोनातून हा एक्सप्रेस फीडरचं काम केलेलं आहे आणि शुक्रवारपासून आपण याला रन करतोय. धन्यवाद. जय श्रीराम.